आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. खटाव तालुक्यातील चितळी येथील अभिजित मदन निकम वय वर्ष 36, व्यवसाय शेती. मी समक्ष मायनी पोलीस दुरक्षेत्र येथे हजर राहून देतो खबरी जबाब के. माझा भाऊ रणजित वय वर्ष 38 हा सुमारे 4 वर्षापूर्वी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाला असून गावी शेती करत असतो. गेल्या 4 महिन्यापूर्वी आमचे गावातील पृथ्वीराज संभाजी पवार याचे आणि माझा भाऊ रणजित यांच्यात भांडणे झाली. त्या संबंधाने एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात केस दाखल असून सगळ्यांवर कारवाई झाली आहे. तेव्हापासून पृथ्वीराज पवार हा माझा भाऊ रणजित यांच्यावर चिडून होता. आज तारीख 18/2/2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी ग्रामपंचायत कार्यालयाचे जवळ बाजारपेठेत असताना माझा भाऊ रणजित हा आमच्या गावाचे तालमीकडे त्याचे बॉक्सर कंपनीचे मोटरसायकल वरून गेला असता. त्यानंतर थोड्याच वेळात तालमीकडे आरडाओरडा झालेला आवाज आल्याने मी तालमीकडे पळत गेलो. त्यावेळी माझा भाऊ रणजित यास आमच्या गावातील पृथ्वीराज संभाजी पवार, पवन संतोष पवार हे तलवारीने, भरत शशिकांत पवार हा कुऱ्हाडीने भाऊ रणजित यास मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पृथ्वीराज पवार हा भाऊ रणजित यास, तुला आता जिवंत ठेवत नाही, तू मला का मारलं होतं, तुला आता आम्ही संपवतो असं म्हणून त्यांनी माझ्या भावाच्या डोक्यात, हातापायावर, पाठीवर, पोटावर तलवार कुऱ्हाडीने मारल्याने भाऊ रणजित हा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पडला. त्यावेळी त्याच्या डोक्यातून, हातापायातून रक्त येऊन कपडे भिजले होते. त्यावेळी गावातील बरेच लोक जमले होते. ते सदरची मारामारी सोडवण्यासाठी त्याच्या जवळ येत असताना संतोष महादेव पवार, विश्वजित उर्फ यश संतोष पवार हा त्याच्या हातातील कोयता दाखवून त्यांना धमकावून हाताने ढकलून जवळ येऊ नका असे ओरडत होते. त्यावेळी मी तेथे आमच्या गावातील शिवाजी शहाजी सरगर, संदीप उत्तम पवार आणि इतर लोक जमा होऊन मारामारी सोडवण्यास पुढे गेलो असता ते सर्वजण तेथून पळून गेले. सदर मारहाणीचा प्रकार मी महादेव मंदिर तालीम मारुती मंदिराच्या कमानी वरील लाईटच्या उजेडात पाहिला आहे. त्यानंतर आम्ही भाऊ रणजित यास उपचारास लाईफलाईन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मायनी येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून तो मयत झाला असल्याचे सांगितले. त्यानंतर माझा भाऊ रणजित यास वरील लोकांनी मारहाण करून जीवे ठार मारल्याबाबत मी मायनी पोलीस दुरक्षेत्र येथे तक्रार देण्यासाठी आलो आहे. काल दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता चितळी गावामध्ये तालमीच्या समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून रणजित निकम वय 38 वर्ष राहणार चितळी यास पृथ्वीराज पवार, पवन संतोष पवार आणि त्यांचे 3 साथीदार असे एकूण 5 आरोपितांनी तलवार आणि कुऱ्हाडीने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारलेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने वडूज पोलीस स्टेशन या ठिकाणी खुनाचा गुन्हा नोंद झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय SP सर तुषार जोशी सर, ॲडिशनल SP वैशाली कडूकर मॅडम आणि SDPO रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली API विक्रांत पाटील हे करीत असून त्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक विधी संघर्षग्रस्त बालक याला पोलिसांनी रखवलीत ठेवलेले आहे, निगराणीत घेतलेले आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.